भूषण भोईर सर आमच्या एरियातून, इकडे दीपेश पाटील पष्टे सॉरी दीपेशजी यांनी पण सांगितलं, मगाशी वकील साहेब पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला याच्यातला जास्त अनुभव नाही. मला वकिलीचा फक्त माझ्याकडे आलेल्या पक्षकाराचा प्रामाणिक काम करायचं आणि त्याला ज्या गोष्टीसाठी आलंय तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच मला कळतंय. पण ते कळताना 2014 पासून तुम्ही आता मगाशी नोकरीचा विषय सांगितला, आरक्षणाचा विषय 14 मध्ये मी LLBच्या शेवटच्या वर्षाला होतो. थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो मग मुद्द्यावर येतो. तर त्यावेळेस पेसा क्षेत्र म्हणून आपल्याकडे घोषित केलेलं आहे. आता इकडचा मला वाटते रेल्वेच्या इकडचा पट्टा पश्चिमेचा पेसामध्ये नाहीये, पूर्वेचा पट्टा पेसामध्ये. पेसा म्हणजे काय, पंचायत एक्सटेन्शन इन शेड्यूल एरिया, 1996चा कायदा आहे. सर्व पदं जी आहेत चेअरपर्सन शॅल बी फ्रॉम शेड्यूल ट्राईब आणि 50% रिझर्वेशन इन पंचायत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ST आरक्षण आणि इतर आरक्षण आहे ते मिळून इतर. सांगायचा मुद्दा नोकरीचा विषय जो आता आहे पेसा क्षेत्रामध्ये संपलाय. याचा याचिकाकर्ता मी आहे, बिगर आदिवासी समिती बनवली आहे. अजून एक सामाजिक प्रबोधिनी आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ऑर्डर घेऊन पण त्याची इम्प्लिमेंटेशन होत नाही. दुर्दैव हे मला सांगायला लागतंय की सुप्रीम कोर्टमध्ये पण गेल्यावर निर्णय होतो, न्याय मिळणं खूप कठीण आहे. तर ही गोष्ट मी एक्सेप्ट करतो, पण तरीही ती गोष्ट सांगतो की दोन्ही पॅरलल गोष्टी, कुठल्या क्षेत्रात कुठल्या फील्डमध्ये न्यायालयात जायचं आहे आणि कुठल्या फील्डमधून आपल्याला संघर्ष करायचा आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला पॅरलल घ्यायला लागतील. एकच चाक चाललं तर एक चाकात गाडी पुढे जाणार नाही संघर्षाची, ही पहिलं डोक्यात ठेवून द्या. दुसरी गोष्ट, आपण इथे आई आशापुराच्या मंदिरात आणि ह्या परिसरात बसलोय. मला एवढंच सांगायचं आहे, सरांनी मगाशी सांगितलं जसं की बाबा त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपली जर आई बहिणी जर स्वतंत्र सुरक्षित येत आहे आज, तर पुढच्या उद्या येईल का, आणि ही येण्यासाठी आपण काय भूमिका घेतली पाहिजे आपल्या घरातला एक कर्ता माणूस म्हणून. ही पहिल्यांदा मी सिव्हिलचा वकील म्हणून करता हा शब्द का वापरतो की घरात जो करता असतो ना तोच सगळ्या कुटुंबाचं रक्षण करतो. मग प्रत्येक घरात फक्त पुरुषच करता नसतो तर स्त्री पण करता असते. या दोन बहिणी ज्या मगाशी बसलेल्या होत्या तर त्या घरातल्या करत्या असतील, कारण त्यांच्यामध्ये ती जिगर आहे आणि ही सगळी जिगर आपल्याला प्रत्येकामध्ये ठेवावी लागेल. प्रत्येक घरात बघा, कधी कधी छोटा भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, काम करणारी एखादी आपली आई पण असते घरात. प्रत्येक घरात वेगळं स्वरूप असते कर्त्याचं. आणि या सामाजिक परिस्थितीत आपण जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला जर जागरूकता ठेवली, मी ऑलआउट जरी बोलत असलो तरी माझं सांगायचं मर्म एक आहे की आपण जागृत राहिला तर आपल्याला कायदा पण मदत करेल, कायद्याने मदत नाही केली तर आपण आपला रेटा पण वाढवू. 2-3 गोष्टी ज्या आहेत म्हणून महत्वाच्या, मला वाटते वाढवांच्या सुनावणीच्या वेळेस मी मगाशी त्यांना आठवण करून दिली. त्यांनी जेव्हा सगळा रिपोर्ट त्यांना समजावलं सांगितलं तेव्हा शेवटी ते बोलल्यावर मी माहीत घेतला मुद्दा म्हणून हातात आणि एवढंच सांगितलं की तुमची जनसुनावणी चालू आहे आणि या सुनावणीमध्ये तुमची क्षमताच नाही उत्तर देण्याची, तुमच्याकडे कागदपत्र नाहीये, तुम्ही काही कागदपत्राची पूर्तता केलेली नाहीये. मी फक्त सिंपल भाषेत सांगितलं जनसुनावणी म्हणजे काय, ही एखाद्या खटल्याची सुनावणी असते. तो खटला संघर्षाचा असेल, प्रकल्पाचा असेल, ह्या खटल्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला तुमचं उत्तर देण्याची क्षमता नाही तर ही सुनावणी होत नाही, ती सुनावणी पुढे ढकलली जाते आणि हीच परिस्थिती त्या जनसुनावणीची होती. म्हणून जनसुनावणी उलट घेणंच सगळ्यात मूर्खपण आहे. दिवेशजींनी पण मगाशी सांगितलं, माझ्यापेक्षा त्यांचा चांगला अभ्यास आहे. आम्ही आरक्षण असेल, पर्यावरण असेल किंवा एखादा प्रकल्प असेल, आपल्या आपल्या लेवलला समोर दिसतंय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून काम करतो. रोहित सरांचा तर चांगला अभ्यास आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा सांगितलं मी सगळं माझा मोबाईल पण बाजूला ठेवला, मी ऐकत होतो की एवढा बारकाईने अभ्यास करून जर एखादा व्यक्ती आपल्यामध्ये येऊन काम करतोय तर आपल्याला, मी तर म्हणतो मला पण, माझ्या स्वतःला पण मला लाज वाटते की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. ही आपल्याला आज उलट या आई आशापुराच्या ठिकाणी ठाम भूमिका घेऊन जावं लागेल की आपल्याकडे ह्या प्रकारे, मी तिकडून येतोय वाढवण पासून मोरब्यावरून इकडून मगाशी तुम्ही जसं टोकराळ्याला जी टेक्सटाईल पार्क आहे, त्याच्यानंतर आता इकडे MIDC आहे, तो कोऱ्याला आहे, त्याच्यानंतर उसरणी नाही सॉरी मगाशी कुठलं गाव सांगितलं जिथलं पोर्ट येईल तातिवरे. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून 2-3 ठिकाणी प्रोजेक्ट आहेत, ते वेळेवर आपल्याला कळतील. मला खात्री नाही त्याच्यामुळे मी नावं नाही सांगत, पण अजून 2-3 असे प्रोजेक्ट आहेत की जे रिफायनरी स्वरूपात पण आपल्याकडे येतील. आणि हा एवढा एरिया आहे ना आपला, हा सगळा समुद्र किनाऱ्याचा एरिया तसा बघाल तर या वाढवण
आणि इनडायरेक्टली मी आता राजकीय स्वरूपात व्यक्त नाही होत तरी पण सांगतो की एक जुना काळ होता जो 1955-56 सुरू होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा, जो मुंबई टू गुजरात जो एकत्र एरिया करायचा होता, त्याची ही पुनरावृत्ती आहे. आणि ही पुनरावृत्ती जर आपल्याला टाळायची असेल तर आपण जर जागृत झालो तरच ही टाळता येईल, अन्यथा आपण आपलं अस्तित्व संपून बसल्यास जमा होऊ. आणि हे व्हायचं नसेल तर मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या घरातून एक जरी माणूस जर जागृत राहिला घरातला प्रत्येक वेळेस, तरीही अशा सगळ्या गोष्टीला आपण आळा घालू शकतो. मला तर वाटतंय की येणारा आपण तिकडची भरती ओहोटी थांबवता नाही येणार, पण भरती ओहोटीवर जगणारी आपण लोक आहे. म्हणजे मी जरी वाड्यात तिकडे पूर्वी नदीचे मासे खात असलो तरी समुद्राचे मासे किती चांगले लागतात याची मला इकडे ह्या 16 पासून जाणीव आहे 10 वर्षात. आणि कदाचित आपल्या समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसांना पण कदाचित फोटोच बघायला लागतील असा पापलेट होता. ही वस्तुस्थिती आजची की बोंबील असो पापलेट असो या सगळ्या मधल्या मच्छीचा व्यवसाय असेल, त्याच्यावर आधारित व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त आठवणीत राहतील जर आपण ह्या प्रकल्पांना विरोध करून थांबवलं नाही तर. म्हणजे ज्या आवडीने लोक सांगतात अरे पालघरला राहता, केळव्याला राहता, या ठिकाणी राहता, मग आम्हाला जरा मच्छी सांगाव, मच्छी तुम्ही असेल तर घ्या. म्हणजे खाण्याचा विषय नाही हा आपल्या जगण्याची प्रत्येक वेळेची जगण्याची ही एक रीत आहे. आणि जसं आपण म्हणतो संस्कृती संपेल, तर आता संस्कृती संपण्याच्या वाटेवर हे प्रकल्प आलेत ना, त्यांनी फक्त काडी लावून दिलेली आहे. आणि जे म्हणतात ना की एखाद्या ठिकाणी असं रान तयार करायचं आणि वेळ आली का काडी टाकायची, तर हे प्रकल्प म्हणजे इथे करपलेलं रान आहे. त्या रानाचा वापर आपण 2 गोष्टीसाठी एक करू शकतो, आपली शेती पेरायची आणि आपली शेती लावायची. जुन्या मला घरच्या गोष्टी आठवतात की पूर्वी रात करायचे, राबात पेरणी करायचे. तर आज जर आपण या सगळ्या प्रकल्पाला विरोध करून व्यवस्थितरित्या आपलं अस्तित्व ठेवलं नाही तर या रानामध्ये तिकडची फॅक्टरी येऊन बसणार, आणि ती फॅक्टरी येऊन बसल्या तर आपलं अस्तित्व संपल्यास जमा आहे. मग पुढच्या पिढ्या जागा मगाशी जसं यांनी म्हटलं त्या कॉम्पन्सेशनची प्रक्रिया आहे. 1894चा पहिला कायदा होता आणि दुसरा आता 2013चा आहे. 2013 मध्ये फेअर कॉम्पन्सेशन आलंय. फेअर कॉम्पन्सेशन हे प्रोजेक्ट सुरू व्हायचा, मी तर म्हणतो रस्त्याचं काम जे वडोदरा हायवे आलं ना, माझ्याकडे 5-6 मॅटर होते. 5-6 मॅटर मध्ये 2 मॅटर मध्ये मी त्यांना फेअर कॉम्पन्सेशन मिळून दिलं, पण एवढंच सांगितलं आलेल्या पैशाची जागा घे, पैसे संपून जातील. आणि खरोखर अवस्था आहे, एक माणसाने जागा घेतली, दुसऱ्याचे पैसे संपले. सांगायची गोष्ट काय का आपल्याकडे ज्या प्रकारे या ठिकाणी ऍक्विजिशन प्रोसेस होते, अतिशय मी तर म्हणतो आपण थोडासा बरमाला हात घालतो. कष्टाने कमवलेला पैसा असतो ना तो टिकतो, आणि आयता मिळालेला पैसा असतो ना तो कधीच निघून जातो. आणि ही गोष्ट आपल्याला पक्की डोक्यात ठेवायला लागेल. माझ्या बाबत पण असं मॅटरचा विषय झालेला, मी एखाद्या प्रकरणाचा सेटअप करून दिला आणि ते पैसे पण माझ्या खिशातून वसूल घेतले वाटलेले. मला त्याच्यात जायचं नाही. आयुष्यात पहिली आणि शेवटची चूक असते ना ती अशी असते. सांगायचा मुद्दा एवढा, कॉम्पन्सेशन मधून आलेला पैसा कधीच टिकत नाही, किंवा एखाद्या शॉर्टकट आलेल्या मार्गातला पैसा पण टिकत नाही. आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि आपल्या घराचं, आणि जसं मी माझ्या घरचाच मॅटरचं 1913 पासूनचे पेपर काढले तेव्हा मला कळलं की 1100 रुपयामध्ये 50 एकर जागा विकत घेतली आजोबाच्या आजोबांनी. त्यावेळेस पासून आजची परिस्थिती बघितली ना तर त्यावेळेस त्यांच्याकडे 50 होती, माझ्याकडे फक्त 3-4 एकर जागा आहे. सांगायचा मुद्दा काय, तेव्हा कुटुंब वेगवेगळी झाली असतील. आज आपल्याकडे समजा 2-5 गुंठे 20 गुंठे जरी जागा असेल ना तर पुढच्या आयुष्यात ती कॉम्पन्सेशन घेऊन जर ऍक्विजिशन मध्ये गेली त्याच्यातली गुंठा जागा पण आपल्याकडे राहणार नाही. म्हणजे सांगू नये पण एखादी गोष्ट अशी सांगावी, वेळ आली तर चांगला माणूस काहीतरी चांगला निर्णय घेईल आणि या सगळ्याला विरोध करेल. आणि जास्त लालची माणूस असेल तो जमीन देईल, तर सांगेल माझ्याकडे पैसे व्याज देईल. आणि आपल्याकडं बरीचशी मंडळी एकदम साधी आहे. मी तर असं म्हणतो ना, भीक मागायची वेळ आणतील. हे आपल्याला ही जी डेव्हलपमेंटच्या नावावरची कॉम्पन्सेशन किंवा ऍक्विजिशनची प्रक्रिया आहे ना, ही आपल्या पुढच्या पिढीला भीक मागायला लावण्याची प्रक्रिया आहे. तर तुम्ही सन्मानाने जगा, आणि सन्मानाने जगण्यासाठी मी आता परत एकदा कायद्यावर येतो. भारतीय संविधानाचा कलम 21 आहे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी. आणि मी त्याच्यात जास्त भर देतोय का आपल्याला जन्मानेच सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त आहे. तो जरी आपल्याला संविधानाने दिलेला असला, मी वकील साहेबांना मुद्दाम मगाशी म्हटलं नाही, मी वकील आहे, माझी PhD झाली
भारतीय संविधानाने ज्या ज्या तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत ना, मी तर म्हणतो जस्टिस MC छागला होते पहिले चीफ जस्टिस, त्यांनी सांगितलेलं संविधानाची खरोखर अंमलबजावणी झाली ना तर आपल्या भारतात स्वर्ग नांदेल. पण ती अंमलबजावणी कुठं होते ते आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट आजची परिस्थिती काय आहे, आंबेडकरांनी ज्यावेळेस सांगितलेलं 24 नोव्हेंबर 1949 ला संसदेच्या म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणली, असेंब्लीच्या शेवटच्या भाषणात त्यांनी म्हटलेलं की घटना कितीही लहान असो तिची अंमलबजावणी करणारी मंडळी जर चांगली असेल ना तर ती खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते. आणि घटना किती मोठी असो तर तिची अंमलबजावणी करणारी मंडळी जर नालायक असेल ना तर त्या लोकशाहीला नांदत नाही. आजची परिस्थिती आपली सेम आहे, कारण आंबेडकरांना त्यावेळेस पण माहिती होतं की आपली देशाची परिस्थिती काय आहे, जातीवर विखुरलेली जन काय म्हणतात त्याला सगळी मंडळी जात धर्म आणि पंथ याच्यात विखुरले आणि त्याच्या नावावर आपल्याला कुठेतरी आपला फायदा घेतला जातो. कदाचित मी इतिहासात थोडंसं जातो मध्ये MA झालेलं, त्या बाबरांनी त्यावेळेस ओळखलेलं 1226 ला काय इकडे एवढ्या धूर का निघतो वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्याला एका सैनिकाने सांगितलं तो ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे, त्याच्या चुली वेगवेगळ्या पेटतात ना. तेव्हा त्यांनी ओळखलं का हे सारे एकत्र होणार नाही, तेव्हा त्यांनी राज केलं. आपल्याकडे 800 वर्ष राज्य झालं. आजची परिस्थिती आपण परत एकदा तीच परिस्थिती आहे. इंग्रज आले, इंग्रजांनी भरपूर सुधारणा केल्या. इंग्रजांचं कायदा आणि प्रशासन एकदम भारी होतं. भले ते व्यापारासाठी आलेले, त्यांनी त्यांचा व्यापार केला पण आपल्याकडे चांगल्या केला. पण आपली मंडळी माझ्या भाषेत नालायक मंडळी आहेत. आपल्या मंडळी फक्त दाखवत आहेत आम्ही हे लोकसेवक आहेत, आम्ही हे करतोय, प्रोजेक्ट करतोय, तो करतोय. कोणत्याही माझ्या वैयक्तिक हे भावना सांगतो या गोष्टी, कोणताही राजनीतिक एखादा चांगला माणूस मला दाखवा पोटावर मोजणारा, जुने असतील बरेचसे. आज मी तिला फक्त आणि फक्त एवढं पॅकेज घ्यायचं, माझा एवढा खर्च आहे, एवढा खर्च करायचा, मला तेवढी वसुली करायची, टक्केवारी घ्यायची, निघायची. तुमच्या काय बापाचं राज्य काही ते सांगायचा मुद्दा राजकीय व्यासपीठ नाहीये, तरी पण मला व्यक्त व्हायला तुम्ही संधी दिली. सांगायचा एकच मुद्दा आहे, आई आशापुराच्या या ठिकाणी येऊन आपण एवढी शपथ घ्या. मला तर वाटतंय की आपल्या घरातल्या आई बहिणीचे अब्रू, आपल्या आई बहिणीला आपण विकू शकतो का? ही जागा जमीन म्हणजे आपली काळी आई आहे आणि त्या आईला जर विकायची कोणाची इच्छा असेल या ठिकाणी तर त्यांनी तो विचार एकदा करावा की आपण काय करतोय. आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने